नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोपे गणित या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर पाहणार आहोत. महत्वाचा प्रमेय आहे आणि या प्रमेयावर आधारित गणित परीक्षेला येऊ शकते, 100% येऊ शकते. प्रमेय येणार, प्रमेय जर नाही आलं तर गणित येणार, पण त्यासाठी आपल्याला त्याचं साध्य जे आहे म्हणजे त्याचे आपल्याला उपयोजन लक्षात घेणं महत्वाचं आहे. मग आता हा त्रिकोण काय सांगतो, हा प्रमेय काय सांगतो? दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. बस एवढाच. मग ते मांडायचं कसं बघा. मग हे दोन त्रिकोण समरूप आहेत. जर त्रिकोण ए बी सी समरूप असेल कोणाशी? पी क्यू आर शी. ओके, काय अडचण नाही. तर काय होईल बघा, एरिया त्रिकोण ए बी सी, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, आणि एरिया त्रिकोण पी क्यू आर हे कशा बरोबर असेल? समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असते. संगत बाजू कोणत्या? मग एबीसी संगत पी क्यू, बीसीसी संगत क्यू आर आणि एसीसी संगत पी आर. आणि हे कसं? त्यांच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं. कशाच्या गुणोत्तर एवढं? वर्गाच्या. मग ह्याच्या आधारित आपल्याला गणित येते. गणित ते सोडवता येते. म्हणजे कसं गणित येते की बाबा क्षेत्रफळाचं गुणोत्तर देतात, बाजूची लांबी देतात, मग ते त्याच्याशी कम्पेअर करायचं, किंवा बाजूच्या लांबी देतात, क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्याच्याशी कम्पेअर करायचं. पण ते येण्यासाठी हे समजणं आवश्यक आहे. मग समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. ओके.